मंडळी नमस्कार. आजच्या भागात जे काही घडलंय ना ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. एकीकडे माणुसकी आणि दुसरीकडे सुडा चागणी. आता राणी आपल्या संसाराचा गड कशी वाचवणार? पुढे काय होणार बघाच. बिचारी राणी आपल्या आईची तब्येत सुधारण्यासाठी धडपडतीये. आईला साधे वरण भात आवडतात म्हणून ती प्रेमाने स्वयंपाक करते. पण तिकडे मालती माडिकच्या डोक्यात मात्र विषाचा प्याला घोळतोय. राणीला आणि तिच्या कुटुंबाला या घरातून कसं हाकलून द्यायचं हाच एक कलुषित विचार तिच्या मनात चालू आहे. जेव्हा राणी जेवणाचं ताट घेऊन जाते तेव्हा मालती आईचा पारा चढतो. 6वा महिना उजळायचा आत तुला बाहेर काढला नाही तर नाव बदलून टाकेन अशी थेट धमकीच ती राणीला देते. पण आपली राणी सुद्धा कच्च्या गुरुची चेली नाही. ती ठणकावून सांगते, मालती आई, लग्नाच्या गाठी देवाने बांधलेल्या असतात, त्या सहजासहजी तुटत नाहीत. काय जबरदस्त उत्तर दिलंय ना. रत्ना काकी राणीच्या आईबुवांसाठी चहा बनवत असते. राणीच्या आईला साखर चालत नाही म्हणून 1 कप चहा बिनसाखरेचा असतो. पण तिथे येते शकुनी उर्मिला. रत्ना काकीचं लक्ष विचलित करून ती त्या बिनसाखरेच्या चहामध्ये मुद्दाम ढीकभर साखर ओतते. बाप रे, काय हा दुष्टपणा. तो साखरेने गच्च भरलेला चहा राणीच्या आईच्या समोर जातो. चहा पिताच त्यांना जाणवतं की यात काहीतरी काळबेरा आहे. पण तेवढ्या तिथे मालती आणि उर्मिला टपकतात. या आमच्या घरचं काहीही वाया गेलेलं मला चालणार नाही, हा चहा प्यावाच लागेल असा अट्टहास मालती धरते. जबरदस्तीने तो चहा प्यायला लावल्यामुळे राणीच्या आईची तब्येत क्षणात बिघडते. त्या अक्षरशः बेशुद्ध पडतात. आता पुढे काय होणार? काय राणी वेळेवर आपल्या आईचा जीव वाचवू शकेल? इंद्राला जेव्हा हे समजेल तेव्हा तो आपल्या आईला म्हणजेच मालतीला माफ करेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, राणी या षडयंत्राचा पर्दाफाश कशी करणार? मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मालती माडिक जे करतीये ते योग्य आहे का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच मसालेदार आणि अपडेटेड बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका. पुढचा भाग नक्की बघा.